ह्याच्यामध्ये घटक बघा भूगोलाचा. भूगोल अभ्यास करताना आपण एक 5-6 घटक अभ्यासत असतो. कुठले कुठले कुठे घटक? तर एक पहिली थीम आहे बघा प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोलामध्ये आपण पूर्वसाठी पण अभ्यास करत असतो. जे प्राकृतिक भूगोल अभ्यास केला आहे म्हणजे वेगवेगळ्या ज्या फिनॉमिना आहेत, अर्थक्वेक असेल, सुनामी असेल, हे जिओफिजिकल फिनॉमिना असतील किंवा त्याच्या आधीच्या गोष्टी असतील म्हणजे ओशन करंट वगैरे सगळ्या गोष्टीवरती प्रश्न विचारले जातात. भौतिक भूगोल अभ्यासला जातो. भौतिक भूगोलाच्या नंतर जे वेगवेगळे इंडस्ट्रीज आहेत किंवा रिसोर्सेस आहेत त्यांचं कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झाले आहेत म्हणजे जे संसाधनं आहेत त्यांचं वितरण देशामध्ये किंवा जगामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने झालेलं आहे, संसाधनाच्या आधारे जे इंडस्ट्रीज आहेत त्यांचं वितरण कशा पद्धतीने झालेलं आहे म्हणजे त्याचं अलोकेशन कशा पद्धतीने झालेलं आहे हे अभ्यासत असतो. किंवा काही जिओफिजिकल फिनॉमिना आहेत बघा, कसल्या अर्थक्वेक आहे, सुनामी आहे, त्याच्यानंतर बाकीचे काही फिनॉमिना आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आपण सायक्लॉन्स म्हणतो आपण किंवा वोल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज, ज्वालामुखी बघत असतो, ह्या गोष्टी आहेत. किंवा जिओग्राफिकल फीचर्स म्हणजे कुठले कुठले पर्वत असतील, डोंगर असतील, जंगल असतील, त्याच्यावर क्लायमेट चेंजमुळे परिणाम वगैरे कसा होतो, ह्या प्रत्येक बीटवर प्रश्न विचारले जातात. प्रत्येक बीट महत्वाचा आहे.